पण त्याच दरम्यान एक मोठी बातमी येते। बातमी शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केलेल्या घणाघाती टीकेची आहे। केंद्रातलं मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे असं टीकास्त्र शरद पवारांनी डागले। धुळ्यातल्या शिंदखेडामध्ये आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळीच बोलताना पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं। पाहूयात ते काय म्हणाले। काही शिकवत आहे आणि तुम्हाला धानाची किंमत ज्या उत्पादनाला मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही, हे सूत्र आजच्या मोदीच्या सरकारने केलं आहे। आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं सरकार हे महिलांच्या विरुद्ध आहे, शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे। 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अभिनव वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे। पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही, लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देशाचं काम या ठिकाणी दिसत आहे।